Happy birthday to you. Oh, happy birthday to you. Happy birthday to Bhalerav Sahib. Happy birthday to you. नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपण ऐरोलीमध्ये आहोत। ऐरोलीमध्ये हे रुग्णालय आहे, राजमाता जिजाऊ हॉस्पिटलमध्ये। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुक्याचे जे महासचिव आहेत राजेश भालेराव यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्तानं इकडे रुग्णांना आणि इकडच्या स्टाफना नुकताच फळ वाटप केलेलं आहे। त्याबद्दल या ठिकाणी सगळे वंचित बहुजन आघाडीचे सगळे लोक जमलेले आहेत। साहेब, आज वंचित बहुजन आघाडीचे भालेराव साहेबांचा आज वाढदिवस आहे, काय सांगाल याबद्दल? तुम्ही फळ वाटप केलेलं आहे। आज वंचित बहुजन आघाडी ऐरोली तालुका महासचिव आयुष्यमान राजेशजी भालेराव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली तालुक्याचे कार्यकर्ते, दिगाव विभागातले कार्यकर्ते, ऐरोली विभागातील कार्यकर्ते आणि रबाळ विभागातील कार्यकर्ते म्हणून आज इथे जे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जे पेशंट इथे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत तर त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले। खरं तर खूप चांगला उपक्रम आहे की आपण आपल्या वाढदिवसानिमित्त केक कापतो किंवा मोठ्या पार्ट्या देतो, त्याच्यापेक्षा जे खरोखर गरजू आहेत त्यांना असे काहीतरी उपक्रम, सामाजिक उपक्रम राबवून त्याच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद घेणं हा एक खूप चांगला उपक्रम आहे आणि तो आज त्याने सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पार पाडला।
त्याबद्दल. आणि मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त संपूर्ण ऐरोली तालुक्याच्या वतीने, नोव्हेंबरच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अधिकाधिक शुभेच्छा देतो. असेच खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांचं एक कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या दृष्टीने कामकाज चाललेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे असे त्यांच्या वॉर्डमध्ये ते उपक्रम राबवत असतात. तर मी संपूर्ण तालुक्याच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त आणि असे त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आज खरंच खूप चांगला दिवस आहे. आज आमचे ऐरोली तालुका महासचिव श्री भालेराव साहेब यांचा वाढदिवस आहे आणि याबद्दल आज या रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे. ॲक्च्युली रुग्णांना असं बाहेरून येऊन कोणी भेट देतं म्हणजे रुग्णांना त्यांचे नातेवाईक तर भेटतातच, परंतु अशा प्रकारे जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा त्या रुग्णांनाही त्याबद्दल खूप आनंद होतो. बाहेरचे व्यक्ती येऊन त्यांना फळ वाटपही करते, त्याबद्दलही त्यांना खूप आनंद होतो. आणि याच माध्यमातून भालेराव साहेबांनी वाढदिवस साजरा करून त्यांनी अनेकांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि हे त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आज यामुळे त्यांना दिघ्याबरोबर ऐरोलीमध्ये त्यांची खूप चांगली ओळख झालेली आहे. असे छोटे मोठे कार्यक्रम करून त्यांनी खूप लोकांकडून वाहवा मिळालेली, प्रशंसा मिळालेली आहे. त्यांनी फक्त फळ वाटपच नाही असे खूप काही कार्यक्रम केलेले आहेत आणि मागच्या मी बघतो 5-6 वर्षापासून त्यांचं खूप चांगले कार्यक्रम चाललेले आहे. त्यामुळे दीनदुबळ्या लोकांना, गरिबांना, गरजू लोकांना त्यांची खूप मदत होत आहे आणि असेच त्यांनी पुढे कार्यक्रम करावं. आम्ही त्यांच्यासोबत नेहमी आहोत आणि आमचं सहकार्य, तालुक्याचं सहकार्य त्यांना राहणार आहे. या बाबतीमध्ये त्यांनी नक्की त्यांच्या आयुष्यामध्ये ते यशस्वी होतील या पद्धतीने ते काम करतच आहेत. त्यांना माझ्याकडून ऐरोली शहर महासचिव म्हणून आमच्या शहर कमिटीतर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. वंचित बहुजन आघाडीचे राजेश लक्ष्मण भालेराव यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे फल वाटप हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फल वाटप केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला आत्ताच सांगितलं की त्यांनी ऑर्गन डोनेशनसुद्धा केलेलं आहे आणि हे चांगलं त्यांचं एक उपक्रम आहे आणि त्यांना मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. याच निमित्तानं ऑर्गन डोनेशन जे त्यांनी जे केलेलं आहे की लोकांना काय आवाहन करणार आहे, ज्या माध्यमातून एक मेसेज तुमच्याकडनं? ऑर्गन डोनेशन हे चांगली गोष्ट आहे आणि फ्युचरमध्ये आपल्याला प्रत्येकाने ऑर्गन डोनेट करण्यासाठी प्रेरित व्हावं ही त्यांची संकल्पना चांगली आहे. धन्यवाद. आजी, आज इकडे राजेश भालेराव यांचा वाढदिवसासाठी तुम्ही आलात. राजेश भालेरावांचं काम कसं आहे आणि आता निवडणुकीसाठी कशा पद्धतीनं इकडचे लोक मदत करणार आहेत, काय सांगणार आहात? राजेश भालेराव निवडून यावं हेच माझी विनंती आहे. काम करतो, कधी बी काही काम असलं तर धावून येतो, काय गल्लीमध्ये धावून येतो, कोणत्याही कामाला धावून येतो. काही जरी कुणाची आडी अडचण असली तर त्याच्यामध्ये पण धावून येतो. तो येतो, त्यांची मिसेस बी येते, धावून येते कोणत्याही कामाला. आणि राजेश भालेरावला आम्ही मदत करू, तो निवडून आणतो आम्ही सगळेजण. या वेळेला त्यांनाच निवडून आणणार? हो, ते त्यांनाच निवडून आणणार. सगळ्या लोकांचे मत जे आहेत त्यांनाच देतील, त्यांनाच देणार, सगळे त्यांना मतदान देणार. हे बघा, प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना केक कापण्यासाठी जे आहे बोलवलं जातं. त्यांचं खूप छान पद्धतीनं या ठिकाणी स्वागत केलं जातं. गाजावाजा वाजवून त्यांना इकडं बोलवलं जातं. अशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी काम एकत्रित आपल्याला बघायला मिळतंय. ठिकाणी ॲडव्होकेट संदेश मोरे साहेब आलेले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा निमित्त या ठिकाणी साहेब वेगवेगळे उपक्रम राबवलं जातं. त्या सगळ्याकडे कसं बघताय, काय सांगा? मागची 6 वर्षापासून राजेश भालेराव यांचा आमचा संपर्क झालेला आहे. वंचित बहुजन आघाडी म्हणजे आधीचा भारी जर म्हटला तर तेव्हापासून यांच्या कामाची बघितलेलं आहे. फार चांगल्या पद्धतीने हे लोक काम करतात. त्याचप्रमाणे आजच्या घडीला महासचिव या पदावर राजेश भालेराव साहेब आहेत. त्यांचे बरेच उपक्रम मी बघितलेले आहेत, जसे बाईक रॅली असो किंवा रक्तदान शिबिर असो. त्याचप्रमाणे आज माझ्या मते अतिशय चांगला उपक्रम असा ऑर्गन डोनेशन, जे आज भारताला किंवा आज सर्वीकडे ऑर्गन डोनेशन सारख्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. असे लोकोपयोगी कार्यक्रम ते राबवत आहेत. या अशा ठिकाणी या ठिकाणी आता स्लम डेव्हलपमेंट सारखा सुद्धा विषय इथे अत्यंत महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ते अत्यंत हिरिरीने काम करताना दिसतात.
असे कंटिन्यू त्या म्हणजे एक व्यवसाय म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये वाहून घेतलेले आणि बाळासाहेबांकडे सदैव आपले सतत तन मन धन अर्पण करणारे असं तो परिवार आहे. दोघंही पती पत्नी या क्षेत्रामध्ये पूर्ण त्यांचं योगदान असतं. अशा राजेश भालेरावांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिष्ट चिंतन आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. राजेश भालेराव साहेब वंचित बहुजन आघाडीचे ऐरोली तालुक्याचे महासचिव आहेत. गेली 8 ते 10 वर्षाला आम्ही सोबत काम करतोय. पक्षासाठी ते 24/7 वेळ देतात आहे. या नवी मुंबईमध्ये संपूर्ण ऐरोली असेल, बेलापूर असेल, पक्ष संघटनेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सामाजिक जे काम आहेत, जे तळागाळातील लोक, जे वंचित घटक आहे, मग त्यांचा विषय शाळेचा असो, त्यांचा पोलीस स्टेशन असो, त्यांचा आरोग्याचा विषय असो, या सगळ्यासाठी राजेश भालेराव तत्परतेने उभे असतात. ह्या नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी संघटना एका लेवलला गेली आणि एका लेवलला जाऊन ते काम करते. त्याच्यामध्ये राजेश भालेराव साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आज त्यांच्या वाढदिवसांत आम्ही इथे आलेलो आहे. वंचित बहुजन आघाडीच्या बेलापूर तालुक्याचे त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजेश भालेराव साहेब हे या नवी मुंबईतले वंचित बहुजन आघाडीचे हे प्रथम नगरसेवक आहेत. ज्या दृष्टिकोन त्यांनी तो काम केलेलं आहे, इकडे जो त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांना मानणारा जो वर्ग आहे, हे निश्चितच ही पहिली सीट आणि हा पहिला उमेदवार असेल वंचित बहुजन भावी नगरसेवक या नवी मुंबईमध्ये ना पहिला नगरसेवक असणार आहे. 100% विजय हा वंचित बहुजन आघाडी आणि राजेश भालेराव साहेबांचाच आहे. कुणी कितीही ताकद जरी लावली तरी त्यांना कोणी डावलू शकत नाही किंवा कुणी किती जरी प्रयत्न केला त्यांना हरवण्याचा तर ते हरू शकत नाही. आणि हे काळ्या दगडाची रेष आहे. त्याच्यामुळे कोणी काही जरी किती प्रयत्न केले ते विजय राजेश भालेराव साहेबांचाच आहे. आणि 1000% ह्या नवी मुंबईमधून पहिला नगरसेवक वंचितचा असेल तर राजेश भालेराव साहेब. तुम्ही कुठल्या खोट्या जर अफवा पसरत असेल त्याला बळी पडू नका. विजय आपलाच आणि राजेश भालेराव साहेबांचाच विजय आहे. बोलताय, परंतु एकीकडे सत्ताधारी एवढ्या मोठ्या स्ट्रॉंग लेवलला असताना आज त्यांच्याकडे साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी आज उपयोगात करणार आहेत. तर तुमच्याकडे कुठलं असं आहे की काय सांगणार साहेब? राजेश भालेराव साहेब हे वंचित घटकासाठी किंवा तळागाळातल्या लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, स्थानिक नागरिकांसाठी ते हाकेला धावून जाणार आहेत. 24/7 काम करणार आहेत. अहोरात्र कधी कुणासाठी कुठली अडचण असेल त्या अहोरात्र तत्परतेने उभे आहेत. आणि सगळ्या लोकांपर्यंत तो मेसेज गेलेला आहे की जे प्रस्थापित आहे हे पैशाने मोठे झालेले आहेत. हे सर्वसामान्यांच्या प्रेमाने झालेलं नाहीये. त्यांच्याकडे पैसा आहे, ते वर्गणी वाटतात, ते पैसा देतात, कार्यक्रम लावतात, बॅनरबाजी करतात आणि त्यांनीच मोठे झालेले आहेत. पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि लोकांपर्यंत ते घरोघरी पोहोचलेत आणि लोकांना 100% त्यांच्यावरती विश्वास आहे की हाच एक व्यक्ती आहे जो आपल्या मदतीला धावून येऊ शकतो. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं नवी मुंबईचं संपूर्ण जे काही पदाधिकारी आहे हा विभागासाठी ताकदीनं काम करणार आहे असं म्हणायचं? 100% आम्ही कुठेही असू, आम्ही या वॉर्डसाठी विजयासाठी आम्ही इकडे येऊन काम करू. आज ऐरोली तालुक्याचे महासचिव माननीय आदरणीय सन्माननीय राजेशजी भालेराव साहेब यांचा इथं वाढदिवस मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. आज माझ्या कुटुंबाकडून, माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच माझ्या कामगार संघाकडून माननीय सन्माननीय आदरणीय राजेश भालेराव साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यावा आणि ऐरोली मतदारसंघातून एक आपला हक्काचा माणूस नगरसेवक म्हणून निवडून यावा हीच शुभेच्छा देतो. चला, जय भीम, जय बुद्ध, जय भारत. युवक आहेत, आपल्याला दिसतंय की हे बिंदास मित्र मंडळ, जे त्या मित्र मंडळाचं संस्थापकच राजेश भालेराव आहेत. ते मित्र मंडळाशी आपण बोलणार आहोत. आज तुम्ही बिंदास मित्र मंडळाच्या माध्यमातून या दिघा विभागामध्ये काम करता आणि या मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक तुम्ही चांगली कामं केलेली आहेत. राजेश भालेरावांचा आज बर्थडे आहे, वाढदिवस आहे, कसं बघता, काय सांगणार? राजेश भालेराव म्हणजे आमच्यासाठी आमचे लीडरच आहेत, ज्यांनी बिंदास मित्रमंडळाची स्थापना केली. त्यानंतर या मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम, विविध सण झाले, उत्सव झाले,
जसं की कोजागिरी पौर्णिमा झाली, बाबासाहेबांची जयंती झाली, शिवाजी महाराजांची जयंती झाली, अण्णाभाऊंची जयंती झाली, अशा विविध महापुरुषांच्या जयंती आम्ही साजऱ्या करतो. प्रत्येक जयंतीला आम्ही काही ना काही उपक्रम करतो. या सगळ्याची प्रेरणाच आम्हाला राजेश भालेराव देतात. त्यांच्या थ्रूच या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यांचा आज वाढदिवस म्हणजे आमच्या नेत्याचा वाढदिवस असल्यासारखाच आहे आमच्यासाठी, की जे आम्ही मुलं आहेत, आता आमचं 50 ते 60 पोरांचा सुशिक्षित लोकांचा ग्रुप आहे. सगळे वेल सेटल आहेत, चांगल्या कामाला आहेत. सगळेजण त्यांच्या पाठीशी याच्यासाठी आहेत की ते कायम गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, दलितांसाठी कायम कुठेही हजर असतात. पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, जिथे कुठे फोन येईल तिथे राजेश भालेराव आपले हजर असणारच असणार. अशा सुखदुःखाच्या माणसाच्या मदतीला आपण नाही गेलं पाहिजे तर कोण गेलं पाहिजे, या भावनेने आम्ही त्यांच्यासोबत कायम असतो. आणि आज त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आजही आम्ही सकाळी विविध उपक्रम असतील, आता जे वाढदिवस विविध मंडळाकडून आम्हाला आमंत्रित केलं गेलं की दादाच्या वाढदिवसासाठी इथं पण केक कापाया, असे भरपूर मंडळांनी केक कापले, विविध नेते येऊन भेटून गेले. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. आज तुम्ही बिंदास मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या ते जे तुमचं बिंदास मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, आता येणारा जो निवडणूक आहे या निवडणुकीकडे कसं बघता आणि कशा पद्धतीनं तुमचं मित्रमंडळ त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे किंवा सपोर्ट करणार आहे? आमच्या मंडळात विविध विचारांचे लोक आहेत, विविध जाती धर्माचे पोरं आहेत. सगळ्यांची वैचारिक पातळी वेगवेगळी आहे. परंतु ज्यावेळेस राजेश दादांचा विषय येतो त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं असं असतं की राजेश दादा हे सर्वसमावेशक नेते आहेत, की ते सर्वांसोबत मिळून मिसळून राहणार आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखाला जाणारा पहिला माणूस जर कोण असेल तर ते राजेश दादा आहेत. आजही आमच्या मंडळातील कुणासोबत काही घटना घडली, सुखाची असो दुःखाची असो, आमच्या प्रत्येक व्यक्तीचा, अगदी माझा, यांचा, कोणाचाही असो, पहिला फोन राजेश दादालाच असतो. कारण आम्हाला माहिती आहे की आमची मदत, आमचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करू शकतो तर ते राजेश दादा. आणि ह्या फक्त बिंदास मित्रमंडळाचा विषय नसून तर संपूर्ण विष्णुनगर विभागात हीच परंपरा आतापर्यंत चालत आली की कुठेही काय झालं तर शेवटचा पर्याय हा एकच आहे की राजेश दादांना फोन करून बघू, तिथे काहीतरी आपली मदत होईल. त्यामुळे त्याही जर काही इलेक्शन लढत असतील तर आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. आणि जर का ते निवडणुकीला उभे राहत असतील तर मंडळातल्या प्रत्येक जण तन मन धनाने दिवस रात्र त्यांच्यासाठी काम करून आम्ही त्यांना निवडूनच आणू. कारण जर जी व्यक्ती आज प्रशासनात नसून सुद्धा प्रशासनाला हादरून सोडत आहे, जर ती उद्या प्रशासनात आलीच तर ती आमच्यासाठी किती काय करू शकते, या आशेने आम्ही त्यांना 100% निवडून आणणार. मावशी, तुम्ही आज इकडे राजेश भालेराव यांच्या वाढदिवसासाठी एवढ्या प्रचंड लोक आलेले आहेत, कसं बघता त्यांचं काम कसं इकडे आणि या येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनाने बघता? चांगल्या मनाने बघतात ना. आम्हाला माहिती आहे, आमच्या लहानपणापासून लेकरं आमच्या मोरे खेळलेले आहेत. आम्हाला चांगलं उत्तम कळत आहे कोण करते कोण नाही. ती आपल्या लेकरांना नाही साथ द्यायची तर कुणाला द्यायची साथ? मी राजेशला आधी त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आतापर्यंत कुणालाही माहित नव्हता. आज दोघांनी गलोगली जाऊन आणि ह्या पक्षाला पुढे आणलेला आहे आणि एवढं सांगू इच्छिते मी. आणि त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. दिसतंय म्हणजे काय सांगू, आता मला जास्त काय बोलता येत नाही बरं का. पण त्यांनी बी हारू नये, आम्ही बी हारणार नाही. जरी हे बघा, आज जरी 4 माणसं त्यांच्या पाठीशी आहेत बरं का, ओळख झालेली आहे त्यांची ओळख पहिल्यापासूनच आहे. आणि एवढे कसोटीने ते पुढे चाललेले आहेत, त्याची खंत आम्हालाही आहे आणि संपूर्ण पाठिंबा आहे आमचा बरं का. भले जरी काय हे बघा, हे ह्याच्या मागं पुढे होतंय, ह्याच्या आधी कोण गेले, ह्याच्या आधी काय काम केलं काय नाही केलं ह्याच्याकडे लक्ष न देता याच्या पुढे काय करायचं आणि त्यांच्या पाठीशी कुठपर्यंत उभा राहायचं ह्याची आम्ही संपूर्ण काळजी घेऊ. ज्यांचा वाढदिवस आहे राजेश भालेराव साहेब, महासचिव ऐरोली विधानसभेचे, त्यांचे जे पत्नी आहेत ते सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे महिला आघाडीचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आहेत. ताई, आज भालेराव साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा केला, प्रचंड लोक या ठिकाणी उपस्थित होते, काय सांगाल? जय भीम. खरंच खूप खूप आनंद होत आहे तुम्हा सर्वांचं प्रेम बघून. अशीच साथ तुम्ही आम्हाला देत राहा. आम्हाला माहिती आहे लोकांच्या आमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत, आम्ही त्या नक्कीच प्रयत्न करू. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ना आम्ही दाखवून देऊ. बघा, त्यांचे सपोर्ट असल्यामुळेच आज आम्ही इथे उभे आहोत, मग त्यांच्या बरोबरीनेच आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे ना. राजेशचा वाढदिवस एवढा
उत्साहामध्ये म्हणजे साजरा करत आहे ना, ते बघून खूप मन भरून येत आहे. बरोबर आहे, कारण लोकांना माहित आहे की दिघामधून भरपूर प्रमाणात काम चालू आहे. त्याचनुसार ते आपल्याकडे त्या आशेने बघत आहे. आम्हीही काटोकारीने प्रयत्न करणार आहोत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा, आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण दाखवूनच देणार आहोत आपण काय करू शकतो ते. खरोखरच जी सर्वप्रथम मी ज्यांनी वाढदिवस इथे ऑर्गनाईज केले त्या सर्व मंडळांचं, त्या सर्व सहकाऱ्यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करू इच्छितो तुमच्या माध्यमातून. त्याचप्रकारे तुम्ही पत्रकार बांधव असतील, त्याचप्रकारे माझे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इव्हन तळागाळातला कार्यकर्ता सुद्धा, इव्हन असेही कार्यकर्ते आहेत ज्यांचा वंचित बहुजन आघाडीशी काही संबंध नाहीये, पण एक आपला माणूस आहे, आपल्या व्यक्तीसाठी आपण उभं राहिलं पाहिजे या प्रकारची भावना मनात ठेवून कुठल्याही नेत्याला किंवा कुठल्याही पक्षाला न घाबरता एक बिनधास्तपणे ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच मी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न देखील करेल. मी परिपूर्ण नाहीये, कारण या जगात कधीच कोण परिपूर्ण नसतं. आपण प्रयत्न करू शकतो, पण येणाऱ्या काळातच आपल्याला आपला रिझल्ट माहित पडेल आपल्या प्रयत्नामधूनच. नक्कीच आज आम्ही ज्या लोकांकडनं एक फीडबॅक घेण्याचा प्रयत्न केला आपल्या चॅनलच्या माध्यमातून, बरेच लोकांचे तुमच्याकडे आशा आहे, काही तुमच्यावरती अपेक्षा भरपूर आहेत लोकांच्या. काय सांगाल लोकांना? नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे की आशा असणारच आहे, कारण जर आम्ही एक राजकारणाच्या रिंगणात उतरलोय तर त्या राजकारणाच्या रिंगणात काही आपल्याला पैसे कमवायचे नाहीयेत, आपल्याला जनसेवा करायची आहे, लोकांची सेवा करायची आहे. आणि आपण स्वतः ग्राउंड लेवलला असल्यामुळे आपल्याला माहिती आहे, आपण झोपडपट्टीत पूर्ण आमचा जन्म इथे झालाय असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जन्मापासून आम्हाला गोष्टी काही माहिती आहेत, पण ठीक आहे त्यावेळेस आम्ही नासमज होतो राजकारणापासून, आम्हाला कळत नव्हतं काही गोष्टी, त्यामुळे काही लोकांना ती संधी भेटली. त्याच्यामध्ये आमची चुकी आहे की आम्ही दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून गेली, कारण त्यावेळेस आम्हाला काही कळत नव्हतं. पण आज आमची मुलं किंवा आमच्या आजूबाजूचा परिसर हा सुशिक्षित झालेला आहे, हा समजदार झालेला आहे, त्यांना चांगल्या गोष्टी कळतायत, त्यांना राजकारण कळते, समाजकारण कळते, त्यामुळे आता त्या अनुषंगाने बदल घडत चाललाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. बघा, मी जी सुरुवात केली आजच्या दिवसाची ती ऑर्गन डोनेट केलं, म्हणजे आपल्या शरीरातले जे बॉडीचे पार्ट आहेत ते आपण दान केलेले आहेत. म्हणजे असंही आपण एखाद्या व्यक्ती जर मृत पावला तर त्याला आपण जेव्हा जाळतो तेव्हा त्याचे पूर्ण अवयव आपण जाळतो, बरोबर, पण ते गेलेले अवयव जे असतात ते काही कामाला येत नाही. बरोबर. सो एक मेसेज आपल्याला चांगला द्यायचा होता. मी बऱ्याच दिवसापासून ठरवलं होतं की आपण आपल्या शरीराचे जे पार्ट आहेत ते आधीच आपण डोनेट करायचे. म्हणजे मी आज ते कार्य मी आज सकाळी केलं की मी माझे अवयव जे आहेत ते सरकारला दान केलेले आहेत. उद्या जर का माझा मृत्यू झाला तर माझ्या अवयव पूर्ण न जाता ते अवयव काढून इतर कुठल्या तरी रुग्णाला ते कामी येतील, त्याचा बिचाराचा जीव वाचेल, त्याचं काहीतरी आयुष्य मार्गी लागेल. त्यासाठी तो एक मी छोटासा प्रयत्न केला की आपण त्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. तर नंतर आपण जे आपलं रुग्णालय आहे महापालिकेचं ऐरोली मधलं, तिथे आपण फळ वाटपाचा कार्यक्रम केला. फळ वाटप यासाठी केलं की महापालिकेत जो रुग्ण येतो तो काही प्रत्येक जण श्रीमंतच असतो असं नाही, त्यामुळे त्यात काही गरजू लोक पण असतात ज्यांना त्याचा उपभोग घेता येत नाही, त्यांची तेवढी कॅपॅसिटी नसते. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न केला की आपण आपल्या हाताने जर थोडासा एक प्रयत्न झाला तर माझ्या मनाला समाधान भेटेल की मी काहीतरी करू शकलो समाजासाठी. आणि नक्कीच अशा समाजोपयोगी कामं मी अजून देखील करेल, पण मला जर माझ्या लोकांची साथ असेल तर मी नक्कीच अजून दुपटीने, याच्यापेक्षा दुपटीने मी पळेल, एवढे मी खात्रीशीर सांगतो. नक्कीच आपण बघू शकता, आर्थिक दृष्टीने जरी सक्षम जरी नसेल तरी देखील मनामध्ये जर इच्छाशक्ती असेल तर नक्कीच समाजसेवा एक राजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. त्यांचं जे ऑर्गन, जे बॉडीचे पार्ट्स आहेत हे सुद्धा त्यांनी डोनेट केलेले आहे. म्हणजे संपूर्ण त्यांचं आयुष्य जे आहे हे समाजसेवेसाठी त्यांनी डोनेट केलेले आहेत. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या प्रचंड प्रमाणात संपन्न होताना आपल्याला दिसतोय. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा. इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.